नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी बघा चांगली फुटलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचा एक मीडियम आकाराचा कांदा, असा मोठा मोठाच कापून घेतलाय बरं का, जास्त बारीक असा कापलेला नाही। बारीक पाहिजे तर बारीक पण कापू शकता। तर कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या किती घेतलेल्या आहेत माहिती आहे का? 3 घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या, अशा कुटून घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। ते 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेऊया। 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं की मीडियम आकाराचं टोमॅटो असं मोठंच कापून घेतलेलं आहे। ह्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस मीडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये बघा कोबी मी असं मस्त असं चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे। आणि हा कोबी किती तर अर्धा किलो आहे। आता हे मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया पहिलं। हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चण्याची डाळ। आता ही चण्याची डाळ किती आहे? 50 ग्रॅम चण्याची डाळ मी अर्धा किलोसाठी टाकलेली। थोडीशी कमी जास्त केली तरी पण चालू शकते। आता याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा मस्त असं। आता ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकणार आहे, एक ते छान चव येते ना, तुम्ही एकदा करून बघा। ओलं खोबरं मी अर्धी वाटी खिसून घेतलेलं आहे। खाऊन घेतलं तरी चालेल, बारीक किसणीनं जरी किसलं तर चालेल। ही बारीकच किसणीने मी किसलेलं आहे। हे टाकून घेऊया। एकदा तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। अर्धा किलोसाठी बघा ही अर्धी वाटी मी टाकलेलं आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते, पण एकदा टाकून बघा, मस्त एकदम होतं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। ओलं खोबरं टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम बारीक किसणीनं जरी किसलं ना तरी पण चालेल। गॅस करणार आहे बारीक एकदम मी। आणि आता आपल्याला ह्याला ना वाफेवर शिजवून द्यायची। आणि डाळ बघा एकदम मस्त अशी भिजली होती, कारण ही डाळ घातली होती मी 3 ते 4 तास भिजत। आपण झाकण ठेवूया। एकदम पॅक झाकण केलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। आता आपण 15 मिनिटं झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा मी 15 मिनिटं ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे। मस्त असा झालेला आहे बघा। आपली आतली डाळ पण अशी चांगली शिजली गेलेली आहे, कारण तिला चांगली भिजल्यानंतर शिजायला चांगला टाईम लागत नाही, वाफेवर मस्त होते। ओल्या खोबऱ्याचा तर हा कोबी तुम्ही अशा पद्धतीनं खरंच एकदा करून बघा। फक्त बारीक खिसा जरा किसणीनं, नाही तर खाऊन जरी घेतला तरी पण चालेल। वरून टाकायची अशी कोथिंबीर। आणि जरी आता मी कशी हिरव्या मिरचीची केली, तुम्ही लाल मिरची पावडरची जरी केली तरी पण चालेल। चवीला 1 नंबर लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।